नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 किलो किसलेलं गाजर, 250 ग्रॅम दूध, 200 ग्रॅम साखर, 200 ग्रॅम खवा, 50 ग्रॅम तूप, थोडेसे ड्रायफ्रूट, वेलची। आता आपण हलवा बनवण्याकरिता पहिले थोडंसं तूप टाकू कढईमध्ये आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊ। आता फ्राय झाले ते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ। आपण कढईमध्ये तूप घालू, सर्व तूप टाकून घ्यायचंय। त्यामध्ये किसलेलं गाजर टाकू। आपण ते परतून घेऊ थोडंसं। आता आपण हे सर्वसाधारण 5 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचंय। आता आपलं चांगलं परतून झालंय तर त्यामध्ये आपण दूध टाकू। आता इथे मी दूध टाकलंय आणि ते हलवून चांगलं मिक्स करून घेऊ। आणि आता हे असंच 10 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊ। हे बघा, आता आपण 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। मध्ये मध्ये थोडंसं हलवत होते मी, जेणेकरून खाली दागू नये म्हणून। आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकू। जर साखर चांगली वितळून एकजीव होत नाही तोपर्यंत आपण शिजवू देऊ। इथं साखर पूर्णपणे वितळलेली आहे। आता आपण त्यामध्ये खवा मिक्स करू। आता आपला हलवा छान असं शिजलेला आहे। त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड टाकू, थोडेसे ड्रायफ्रूट, इथे आपला आता हलवा बनवून झालेला आहे। दादा सांगेल कसा झाला ते। खूप छान आणि स्वादिष्ट झालाय। थंडीच्या दिवसात अशी गरमागरम हलवा खाण्याची मजाच वेगळी। अशाच आणखी चवदार रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।